अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा होणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली। उपाध्यक्ष जेडी व्हान्स हेच करणार शिष्टमंडळाचं नेतृत्व। अमेरिका आणि इराणमधील पुन्हा चर्चेच्या शक्यतेपूर्वीच तणाव वाढला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त। अमेरिकेला प्रत्युत्तर देणार इराणचं उत्तर। अमेरिकेच्या ल्युसियानामध्ये गोळीबारात 8 मुलांचा मृत्यू। मरण पावलेली मुलं 1 ते 14 वयोगटातली। पोलिसांच्या प्रत्युत्तरामध्ये हल्लेखोरही ठार। घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर गोळीबार। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। आज राहुरीत तर उद्या बारामतीत प्रचार सभा। साताऱ्यातील झेडपी वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज साताऱ्यातील पहिली जाहीर सभा। सभेसाठी केलेल्या बॅनरबाजीत आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण। यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ। आरोपी मजहर कुरेशीला आणखी एका गुन्ह्याखाली अटक। सर्व पक्षीयांकडून आज राळेगाव बंद। नाशिकच्या टीसीएस मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार। फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरही आज सुनावणी। तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीचा आज 3रा दिवस। नागपुरात यूएमएस एनजीओच्या संचालकाला बेड्या। महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप। अश्लील वर्तनाचाही आरोप। धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न होता का याचा शोध। मुंबईच्या पाणी साठ्यावरती ताण। राखीव साठा न मिळाल्यास पाणी कपातीची शक्यता। 7 धरणांमधला पाणीसाठा 32% भरली। सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी। तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 23 जणांचा मृत्यू। 6 कामगार जखमी। कंपनीकडून कामगार संख्या आणि रसायनांच्या मिश्रणांसंबंधी नियम मोडल्याची प्राथमिक माहिती। अजिंक्य रहाणेच्या कोलकात्याचा अखेर पहिला विजय। राजस्थानवरती 4 गडी राखून मिळवला विजय। पंजाबची 5वा विजय मिळवत विजयी घोडदौड सुरूच। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।